नमस्कार, मी समाधान जाधव आणि आपण आज अशा व्यक्तीसोबत बोलणार आहोत, जी व्यक्ती राजकीय प्रवासासोबतच वैद्यकीय सेलचं देखील काम बघतीये. खरं तर समाजकारण करत असताना समाजातल्या अनेक घटकांपर्यंत पोहोचणं आणि त्या घटकांना सोबत घेऊन चालणं फार महत्त्वाचं असतं आणि घटकांच्या वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळे प्रश्न ते सोडवणं देखील महत्त्वाचं असतं. असेच काही प्रश्न असतात वैद्यकीय क्षेत्रासंदर्भातले, वैद्यकीय बाबींसंदर्भातले आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तुषार कचरे राष्ट्रवादी शरद पवार जिल्हाध्यक्ष म्हणून वैद्यकीय सेल पाहतायत आणि ते देखील अशाच संबंधित काम करतायत. माझ्यासोबत आज तुषार कचरे आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार तुषारजी. नमस्कार. अगदीच सुरुवातीचा प्रश्न. वैद्यकीय सेल शिवसेनेचा पण आहे आणि आता वैद्यकीय सेल राष्ट्रवादीचा पण आहे. दोन्ही सेलमध्ये काय फरक जाणवतो आणि काम करत असताना काय अनुभव आलेत? फरक असं म्हणण्यापेक्षा आम्ही ज्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आम्ही जे काम करतोय, मुळात माझा पूर्वीचा प्रवास ॲक्च्युअली मनसेपासून आहे. तर मनसेची विद्यार्थी संघटना, नंतर मनसेचा मुख्य प्रवाहात आणि नंतर आता राष्ट्रवादी असा प्रवास करत आलोय. तर एक लोकांच्यात मिसळून काम करणं, लोकांचे जे प्रश्न आहेत म्हणजे आता वैद्यकीय सेल म्हणून हॉस्पिटल्स या संदर्भात ज्यांच्या ज्या अडचणी वगैरे ह्या खूप जवळून पाहिलेल्या आहेत. एखादा व्यक्ती, एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर त्याला तिथून ॲडमिट ते डिस्चार्ज या प्रवासापर्यंत मदत करणं, त्यांना लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील, डॉक्टर्स, रक्त या सगळ्या गोष्टींसाठी मदत करणं, हा आमचा मुख्य हेतू असतो आणि त्यासाठी आम्ही काम करतो. ओके. तुम्ही वैद्यकीय सेल मध्ये आता सध्या काम करताय. पण मला मूळ तुमची सुरुवात कुठून झाली? कशा पद्धतीने तुम्ही राजकीय प्रवाहात आला? ते सगळं जाणून घ्यायचंय. हां. सुरुवात प्रवासापासून करूयात. मी कॉलेजला असताना म्हणजे फर्स्ट इयरला होतो आणि त्यावेळेस मनसे या पक्षाची खूप क्रेज होती. म्हणजे राजसाहेब ठाकरेंची खूप क्रेज तरुणांमध्ये विशेषतः जास्त होती. तर वाटलं की हा माणूस राजकारणात काहीतरी वेगळं करू इच्छितोय, म्हणून आपण त्या माणसाला जोडलं गेलं पाहिजे. इच्छा मनात आली आणि त्या पक्षाला मी जॉईन झालो. नंतर मनसेच्या विद्यार्थी संघटनेत काम करू लागलो. कधी शाखाध्यक्षापासून उपविभागाध्यक्ष, विभागाध्यक्ष असं काम करत मग नंतर काय कालांतराने मी पक्षाच्या मुख्य प्रवाहात काम करायला लागलो. पक्षाची आंदोलनं, कार्यक्रमं किंवा लोकांसाठी भांडणं, लोकांच्या समस्यांसाठी भांडणं, हे सगळं करत मग आता मी राष्ट्रवादी शरद पवार गटात काम करतो. किती वर्ष तुम्ही मनसेमध्ये काम केलं? साधारण एक 10 वर्ष मी मनसेत काम केलं आणि त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी. 10 वर्ष मनसेतलं काम आणि त्यानंतर मनसे सोडून राष्ट्रवादीमध्ये येण्याचा विचार. काय घडलं नेमकं? तर घडलं असं म्हणण्यापेक्षा की अशा काही गोष्टी अशा घडतात की ज्या आपल्याला म्हणजे त्या पक्षात राहून करता येत नाहीत. म्हणजे आपण काम करत असताना बरेचदा असं होतं की आपले पाय खेचले जातात आणि आपल्याला पुढे जायला अडचणी होतात किंवा आपल्याला तो प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि मग त्यावेळेस आपण 2 पावलं थोडं मागे येऊन मग एक वेगळी विचारधारा आणि वेगळा मार्ग निवडला. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार होते शशिकांत शिंदे यांना भेटलो साहेबांना आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. मनसेतून आता राष्ट्रवादीमध्ये आलाय. काय अनुभव एकंदरीतच वेगळा अनुभवायला मिळतोय? अनुभवायला त्यांची कार्यपद्धती आणि आम्हाला राजकीय जे संस्कार मिळाले हे फार वेगळे आहेत. म्हणजे आमची पद्धत पूर्वी वेगळी होती. आम्ही त्या आणि आजही त्याच पद्धतीत राष्ट्रवादीत हे काम करतो. म्हणजे तोच आक्रमकपणा आणि त्याच गोष्टी सगळ्या आजही याच पक्षात त्याच पद्धतीने पण काम सुरू आहे. मनसेची पहिल्यापासून आक्रमक भूमिका राहिली आहे. हो. राष्ट्रवादी कायम मवाळ भूमिकेमध्ये मवाळ राहिली आहे. भूमिकेतला पक्ष. या भूमिकेमध्ये तुम्हाला तफावत जाणवते किंवा असं काम तफावत करताना? जाणवते, पण आमच्यावरती संस्कार ते झाले ना आक्रमकपणाचे. त्यामुळे आम्ही बरोबर. सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने सोडवतो. कारण ते नाही जात. तो एक उपजत गुण म्हणतात ना प्रत्येकाचा असतो. ज्यावेळेस तो आमच्यात रुजला गेला, तो आज तसाच आहे. आता तुम्ही वैद्यकीय सेलमध्ये काम करताय. खरं तर वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी तुम्ही डॉक्टर, नर्स किंवा त्या संदर्भातलेच असावं असं काही नसतं. असं काही नाहीये. हां, पण सेलमध्ये काम करत असताना रुग्णांसाठी काहीतरी करता येतंय. हां, याबाबत काय वाटतं? मुळात काय आहे, आम्ही हॉस्पिटल्स आणि रुग्ण या संदर्भात काम करतो. म्हणजे आमच्या डॉक्टरांची वेगळी सेल आहे. म्हणजे प्रत्येक कामगारांची संघटना असते तशी डॉक्टरांची. आमचं काम आहे की जो पेशंट आहे, रुग्ण आहे, त्याला कुठच्याही प्रकारची अडचण होता कामा नये. कारण तो खूप नाडला गेलेला, पिडलेला आहे. त्याला एखाद्या हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस तो जातोय, तो काही तिथे काही टाईमपास करण्यासाठी जात नाही. त्याला आहे ना तिथे ट्रीटमेंट हवी असते, त्याला त्याची अडचणी असतात.
तर तिथे त्याला मदत मिळणं आणि पक्ष म्हणून, संघटना म्हणून आम्ही तिथे असणं हे जास्त महत्वाचं असतं, म्हणून आम्ही तिथे काम करतो. वैद्यकीय सेलमध्ये काम करत असताना एखादा अनुभव असा आला असेल, की ज्या अनुभवामुळे तुम्ही डिस्टर्ब झालाय किंवा तो घडू नये असं वाटलं असेल, असा कोणता अनुभव आहे? असा एक अनुभव आहे की एक शहरातलं एक नामांकित हॉस्पिटल, त्याचं नाव मी घेत नाहीये, पण बिल भरू शकले नाहीत. पूर्ण बिल त्यांचं साधारण 8-9 लाखाच्या आसपास बिल होतं आणि पूर्ण बिल भरू शकले नव्हते. 6-7 लाख रुपये भरले. 2-3 लाखासाठी त्यांनी त्यांची डेड बॉडी देणं टाळलेलं आणि जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत आम्ही तुमची डेड बॉडी देणार नाही, अशी भूमिका हॉस्पिटलने घेतली होती. मुळात कुठचंही हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन होतं म्हणजे बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट या कायद्यामध्ये, तर त्याच्यामध्ये असा क्लॉज आहे की जर कुठचाही रुग्ण पैसे भरण्यासाठी असमर्थ ठरला म्हणून तुम्ही त्याची डेड बॉडी देणं रोखू शकत नाही. हा कायदा आहे, पण हॉस्पिटल त्या कायद्याला जुमानत नाही. याचं कारण आहे की शासनाचं वचक नाहीये. म्हणजे महापालिका हॉस्पिटलला मान्यता देते तुम्ही हॉस्पिटल चालवा म्हणून, पण त्यासाठी जे काही शासनाने अटी शर्ती नियम ठरवून दिलेले असतात ते पाळावेत, ते पाळले जात आहेत नाही जात आहेत ह्याच्याबद्दल कुठच्याही प्रकारची पॉलिसी नाही, शासनाचा त्याच्यावरती वचक नाही आणि तो वचक ठेवण्याचं काम पक्ष संघटना म्हणून आम्ही करतो. शासन स्तरावर काय पावलं उचलली गेली पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी? काय वाटतं? शासन स्तरावरती बघा, एक पॉलिसी करणं गरजेचं आहे आणि पॉलिसी केल्याच्या नंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे शासन कायदे करतं, नियम ठरवून देतं, अटी शर्ती घालतं, पण ते पाळले जात आहेत की नाही जात आहेत. मग जर नाही जात आहेत तर ह्याच्यावरती काय कारवाई केली गेली पाहिजे. तर हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत होणार. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की नवी मुंबई शहर हे 21व्या शतकातलं आधुनिक शहर म्हणून Yes. प्रचलित आहे. आज हे शहर सिडकोने वसवलं. कुठचंही शहर वसवताना म्हणजे त्या शहराला चांगले रस्ते असावेत, बागा असाव्यात, मैदान असावीत, तसे हॉस्पिटल, शाळा या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर माहितीच्या अधिकारांतर्गत आम्ही एक माहिती मागवली. 53 भूखंड आहेत या शहरामध्ये जे हॉस्पिटलसाठी राखीव होते. आज नवी मुंबईतलं नेरूळ मधलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की त्या भूखंडावरती एक कमर्शियल बिल्डिंग उभी केली, हॉस्पिटल आणि ह्याच्या नावाखाली त्यांनी एक फक्त लॅबोरेटरी तिथे चालू आहे, बाकी चप्पल आणि इतर दुकानं आणि सगळी दुकानं विकून ते मोकळे झाले. हा भूखंड सिडकोनी दिला एखाद्या हॉस्पिटलच्या वापरासाठी आणि तिथे जर तुम्ही इतर व्यवसाय सुरू आहेत ह्याच्यावरती अंकुश नाहीये, ह्याच्यावरती लक्ष नाही, यावरती कुठच्याही प्रकारची आम्ही पत्रव्यवहार करतोय, शासनाकडे आमची गाऱ्हाणी मांडतोय. आता ह्याच्या पलीकडे जाऊन आंदोलन करतो, पण जोपर्यंत कारवाई होत नाही शासनाकडून तोपर्यंत त्या गोष्टी थांबणारच नाहीयेत. आज कोविडमध्ये आपण बघा की बेड्स मिळत नव्हते लोकांना. बरोबर, बेड मिळत नव्हते. एवढे मोठ्या प्रमाणावरती हॉस्पिटल्स आहेत आणि जिथे हॉस्पिटल व्हायला हवे तिथे हॉस्पिटल नाही. इतर गोष्टी जर उभ्या राहिल्या तर ऑब्व्हियसली आपल्या शहरामध्ये आरोग्य व्यवस्था आपली ढासळत जाणार आहे. आणि आज नवी मुंबई शहराची जी आरोग्य व्यवस्था ती सध्या व्हेंटिलेटरवर आहे असं चित्र आहे आज. पण हे सगळं बघितल्यानंतर चित्र बदलावं असं वाटतं? चित्र बदलावं असं निश्चित वाटतं, पण ह्याच्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न व्हायला हवेत. म्हणजे लोकांकडूनही त्या गोष्टीचा रेटा लावला पाहिजे, प्रश्न विचारले गेले पाहिजे. म्हणजे आज वाशी सारख्या ठिकाणी महापालिकेचं जे हॉस्पिटल आहे त्याला लागूनच महापालिकेने फोर्टीजला ती जागा भाडेतत्वावर दिली, वाशीला. आणि त्यांच्यामध्ये करार झाला की 10% बेड त्यांनी गरिबांसाठी जे काही राखीव ठेवले पाहिजेत. आज कुठच्याही प्रकारचा फलक तिथे लावलेला नाहीये की लोकांना ती स्कीमच नाही कळत. ती स्कीम कळते कोणाला माहितीये? फक्त नगरसेवकांना, आमदारांना किंवा त्यांच्या ज्या काही कार्यकर्त्यांना, ज्यांच्या मर्जीतल्या लोकांना. ते लोक तिथे त्या गोष्टींसाठी उपचार घेऊ शकतात, पण ज्याला खरी गरज आहे, जो माणूस खरंच त्या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी तिथे गेला पाहिजे त्याला ती गोष्ट माहितीच नसते. तो ऍडमिट होतो, लाखोंची बिलं होतात आणि नंतर हॉस्पिटल त्या माध्यमातून पैसे कमवतं. बरोबर. हा प्रकार आज जो आहे हा सगळ्यांना माहिती आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती नाहीये का? सर्वांना माहिती आहे, पण कोणीही कारवाई करायला तयार नाहीये. लाखोच्या बिलांचा मुद्दा आला. तुम्ही बघत असाल की वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी बिलं आकारली जातात. म्हणजे साधी एन्जिओप्लास्टी करायची असेल तर 2 लाखापासून जेवढे हॉस्पिटलचं मोठे रेट, म्हणजे जेवढं मोठं हॉस्पिटल तेवढे मोठे रेट असतात. 15 लाख, 20 लाख. या रेट संदर्भामध्ये काय वाटतं? धोरण आखलं गेलं पाहिजे? शासनाने या गोष्टीसाठी नियमावली ठरवली गेली पाहिजे. म्हणजे हॉस्पिटलला कुठच्या आजारासाठी एक रेट कार्ड ठरवलं गेलं. म्हणजे आज आपण एक पाण्याची बॉटल विकत घेतो ना, तर त्याला MRP आहे, मॅक्झिमम रिटेल प्राइस.
त्याला प्रत्येक गोष्टीला एक एमआरपी आहे. आज तुम्ही प्रत्येक गोष्टीचे टॅक्सेस ठरवलेले आहेत, तुम्ही सगळ्या गोष्टींच्या किमती ठरवल्या, पण आजारांविषयी एमआरपी नाहीये. एखादं सर्जरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही 2 लाख होते, ते दुसऱ्या साध्या हॉस्पिटलमध्ये लाख रुपयात, कुठे 50,000, कुठे 10 लाखात. ही जी तफावत आहे ना, ही जर वाढीला लागली तर भविष्यात लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणारच नाहीयेत. कारण पैसा कमवणे हा एकमेव हेतू आहे त्यांचा. म्हणजे शैक्षणिक संस्था आणि वैद्यकीय संस्था याच्या नावाखाली ज्या मोठ्या संस्थानिकांनी कवडीमोल दराने ज्या जागा बळकावल्या, ताब्यात घेतल्याने तिथे लोकांना ज्या सोयी द्यायला पाहिजे होत्या त्या आज मिळत नाहीत. ही बरोबर. परिस्थिती आहे आज महाराष्ट्रात आणि इतर शहरातही. नवी मुंबईत तर त्याचं चित्र फार विदारक आहे. सर, तुम्हाला आठवत असेल, नवी मुंबई महानगरपालिका स्मार्ट सिटी आहे, डेव्हलप झालेली सिटी आहे. मात्र इथली आरोग्य व्यवस्था मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्णपणे ढासळलेली आहे. मी बघतोय की एकेका रुग्णालयात सरकारी जायचं म्हटलं तरी लांबच्या लांब रांगा लावाव्या लागतात. या सगळ्यांवर काही तोडगा निघेल असं वाटतं किंवा या आरोग्याला उभारी देण्यासाठी काही करता येऊ शकतं असं वाटतं? करता येऊ शकतं, निश्चित करता येऊ शकतं, पण शासनाला त्या गोष्टीची इच्छाशक्ती नाहीये. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो की नेरूळला मासाहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटल आहे, जिथे डिलिव्हरीज होतात. आम्हाला जी माहिती मिळाली त्या 4,500 डिलिव्हरीज एका वर्षाला होत आहेत. 6-7 माळ्याची इमारत आहे. आज त्या हॉस्पिटलमध्ये एकही आयसीयू नाही. कोविड काळामध्ये शासनाने त्यांना 10 आयसीयू बेड दिलेत. 10च्या 10 आयसीयू बेड आज धूळ खात पडून आहेत. त्याचं कारण काय माहितीये की महापालिकेकडे मॅन पॉवर नाहीये. म्हणजे त्यासाठी लागणारे डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ हे त्यांनी नियुक्तच नाही केला. एवढं असूनही आता पालिका घाट घालते विलापूरमध्ये. म्हणजे नवीन hospital 750 करोडचं हॉस्पिटल त्यांना बांधायचं आहे. आज मीनाताई ठाकरे हॉस्पिटल असेल, वाशीचं महापालिकेचं रुग्णालय असेल, वेलापूर असेल, ऐरोली असेल, या हॉस्पिटलची आज काय परिस्थिती आहे? म्हणजे एवढ्या यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, यांच्याकडे इमारती आहेत, यांच्याकडे जागा आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण काही यांच्याकडे इच्छाशक्ती नाही. तुम्हाला मॅनपॉवर नियुक्त नाही करायची, तुम्हाला असलेली जी काही साधनं आहेत ती वापरायची नाहीत. ती जर व्यवस्थित केली ना तर हे 750 करोडचं हॉस्पिटल बांधण्याची गरजच नाही. मुळात काय की आता बरीच लोक म्हणतील की ह्यांचा हॉस्पिटलला विरोध आहे. मी एक गोष्ट आज अंडरलाईन करून सांगतो, आमचा हॉस्पिटल बांधण्याला विरोध नाही, मुळीच नाही. पण माझं आणि पक्षाचे असं म्हणणं आहे की ह्यांनी असलेली व्यवस्था जरी सुधारली ना तरी पुष्कळ आहे. बरोबर. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्याकडे पेशंट्स आहेत, तिथे मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये दिवसाच्या ओपीडीला जर 350-400 महिला येत असतील गरोदर, आज त्यांच्यासाठी एक गायनेक आहे फक्त. ही परिस्थिती म्हणजे त्यांनी त्या ज्या बाई जी पेनमध्ये आहे तिने तासनतास तिला लाईनमध्ये उभं राहावं लागतं. जर अशी परिस्थिती जर असेल गरोदरपणामध्ये, जर तिला तासनतास तिथे उभं राहावं लागतंय, तर मग आपल्या या आरोग्य व्यवस्थेबद्दल अजून आपण काय बोलावं की 750 करोड खर्च करून पालिकेला असं नेमकं काय साध्य करायचंय? आता हे विषय सुरू असताना फायर सेफ्टी नावाचा पण एक विषय आहे, जो सर्रास फाट्यावर मारून सध्या वैद्यकीय क्षेत्र नवी मुंबईतलं सुरू आहे. हो. याकडे देखील पालिकेचं दुर्लक्ष होतंय, प्रशासनाचं 100% कसं असतं की हॉस्पिटल कसंही बांधलं तरी चालेल असा विचार करून नाही चालत. म्हणजे कुठचंही हॉस्पिटलमध्ये एक फायरचा जो परवाना आहे ना, हा खूप मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहे. एक कागद असतो फक्त की महापालिका एनओसी देते की तुम्ही हॉस्पिटल चालवा, पण ते एनओसी देता ही फक्त कागदावरती आहे. म्हणजे मी जबाबदारी सांगतो, ह्या एनओसी विकल्या जातात अक्षरशः. अधिकारी 2-5 पैशासाठी विकले जातात आणि हॉस्पिटल्सला त्या फायरच्या परवानग्या मिळतात, एनओसी मिळतात. म्हणजे वाशीतलं एक नामांकित हॉस्पिटल आहे जिथे फायरचे कॉरिडॉर, मॉलमध्ये हॉस्पिटल आहे, ते कॉरिडॉर त्यांनी इलिगल कन्स्ट्रक्शन केलं, ऑक्युपाय केले आणि त्यांनी पूर्ण सगळ्या त्या ठिकाणी बेड्स, कॅबिन्स वगैरे सगळ्या उभारल्या आणि तिथे अतिक्रमण करून आज राजरोसपणे हॉस्पिटल सुरू होतं. आमच्या तक्रारीनंतर आज महापालिकेने त्यांची फायर एनओसी रद्द केली. आजही त्या हॉस्पिटलकडे फायर एनओसी नाही, तरी देखील हॉस्पिटल सुरू आहे. बरं, हॉस्पिटलला आज फायरची नोटीस होती, अतिक्रमण विभागाची नोटीस होती, MRTPची नोटीस आहे, कॅवेट दाखल झालेला आहे. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा हॉस्पिटलची मगरुरी एवढी की हॉस्पिटल आज महापालिकेच्या विरोधात कोर्टात गेले. एकदा प्रकरण न्यायप्रविष्ट झाले की सगळ्या कारवाया थांबतात. ह्यांचा धंदा सुरू आहे. आता भविष्यात जर आग लागली तर मग, आणि जर आग लागल्याच्या नंतर जर काही याच्यामध्ये जर हकनात जर बळी गेले तर ह्याला कोण नेमकं जबाबदार राहणार? महापालिका ती जबाबदारी घेणार आहे की ते हॉस्पिटलचं व्यवस्थापन जबाबदारी घेणार? म्हणजे आता एक मागच्या काही वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यात आग लागलेली होती जिल्हा रुग्णालयाला आणि 10 बालकांचा मृत्यू झाला होता. आम्ही ज्या
पाहिलेल्या गोष्टीमध्ये एक वाक्य जे आहे ना, ते आपल्या मन आपलं ते खूप हे वाईट अवस्थेत मी पाहिलं, की ती आई बोलते, की माझ्या बाळाच्या शरीराचा कोळसा झालेला होता. तर हे चित्र आपल्या नवी मुंबईत आणायचं आहे का? ही परिस्थिती आहे. म्हणजे फायर विषयाकडे इतकं दुर्लक्ष केलं जातंय, की त्यांना काही फरक नाही पडत आहे. त्या गोष्टीचं गांभीर्य नाहीये, बिलकुल गांभीर्य नाही. त्यांना गरजही नाहीये. त्यांच्यासाठी हा फक्त एक कागद आहे. जो कागद आपल्याकडे अधिकाऱ्यांनी साईन करून दिला, की आपल्याला आपण हॉस्पिटल चालवायला मोकळे झालो. पण त्याचा सिरियसनेस नाही बिलकुल. मगाशी जे आपला विषय सुरू होता योजनांचा, हां. योजना काढल्यात जसं महात्मा महात्मा फुले जन आरोग्य योजना. योजना. ह्या योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणीतरी आडकाठी घालतंय किंवा त्या पोहोचत नाहीत. सरकार कुठेतरी अपयशी पडतंय असं वाटतं. सरकार अपयशी पडतं ही गोष्ट खरी आहे. म्हणजे ज्या पद्धतीने त्या लोकांपर्यंत त्या पोहोचल्या गेल्या पाहिजे त्या पोहोचल्या नाहीयेत. मुळात हॉस्पिटलमध्ये समजा एखादी ती योजना राबवली जाते, त्या हॉस्पिटलचं व्यवस्थापनही त्या गोष्टीकडे फार गांभीर्याने बघत नाही. म्हणजे मी अत्यंत जबाबदारीने ही गोष्ट सांगतो, की नामांकित हॉस्पिटल नवी मुंबईतलं ज्यांनी वैद्यकीय संस्थेच्या नावाखाली जागा घेतली आणि पेशंट ऍडमिट झाल्याच्या नंतर तुम्ही अमुक रकमेचं डिपॉझिट भरा, योजनेसाठी फॉर्म भरा आणि जर योजना तुम्हाला लागू झाली तर मग पुढचे उपचार होतील, तोपर्यंत तुम्हाला हॉस्पिटलचे पैसे भरावे लागतील. ही परिस्थिती आहे आज. म्हणजे योजनेसाठी तुम्ही कागदपत्र घेऊन टेबल टू टेबल फिरायचं. त्यांच्या ज्या काही खिडक्या असतील त्या खिडकी टू खिडकी फिरायचं. योजना ज्यावेळेस तुम्हाला लागू होईल त्याच्यानंतर तुमचं ते फ्री बिलिंग सुरू होतं. तोपर्यंत हॉस्पिटलचे पैसे भरावे लागतात. बरं, भरलेले पैसे परत मिळत नाहीत. बरोबर. ही परिस्थिती, ह्याच्यासाठी आज मोठ्या प्रमाणावरती रुग्णांना संघर्ष करावा लागतो. आता राष्ट्रवादीची सेल असेल किंवा इतर वैद्यकीय सेल्स आहेत, या माध्यमातून या योजनांसंदर्भातील जनजागृती मोहीम सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे. राष्ट्रवादीची काय भूमिका आहे या योजनांबाबत? आम्ही लोकांकडे या योजना काय आहेत नेमकं याची जनजागृती करतोय आणि मुळात काय जनजागृती होते, बऱ्याच ठिकाणी होते, पण हॉस्पिटलमध्ये जिथे ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या होत नाहीत. तिथे ना आरोग्य सेवक असतात, त्यांनाही त्याच्याशी फार घेणं देणं नसतं आणि हॉस्पिटलचं व्यवस्थापन तर मुळीच नसतं. कुठचे ह्या ज्या हॉस्पिटलला वाटत नाही की त्यांनी योजनेतून त्या गोष्टींचा त्या आजाराचा उपचार घ्यावा. त्यांना वाटतं की आमच्याकडे जर तो पेशंट ऍडमिट झाला ना, तो कमर्शियल वेने होणार, की त्यांचा तो कमर्शियल रेट लागतो. शासनाचा तो रेट वेगळा आहे. एंजिओप्लास्टी शासनाने जी काही ठरवून येईल रक्कम आहे आणि तीच खासगी हॉस्पिटलमध्ये, त्याच हॉस्पिटलमध्ये जर तो प्रायव्हेटमध्ये ऍडमिट होतो तर ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर हॉस्पिटल या योजनांना बाजूला सरून पेशंटकडे कमर्शियल नजरेने पाहते. ही परिस्थिती आहे. हे सगळं दुर्दैव आहे. मात्र हे चित्र बदलावं यासाठी वैद्यकीय कक्ष तुमचंही काम करतोय. हो. महाराष्ट्रातले बरेच जण काम करतात. आता पालिकेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे येऊयात. पालिका निवडणुका आगामी येऊ घातल्यात. पालिका निवडणुकीसाठी काय पर्पजने तुम्ही काम करताय किंवा काय इंटेन्शन आहे? महापालिकेच्या निवडणुका गेले म्हणजे आता कोविड पासून पुढे ढकलत ते आता 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली की आता निवडणुका जाहीर काही महिन्यात होतील अशी परिस्थिती आहे. बरं. पक्ष म्हणून आमची तयारी सुरू आहे. आम्ही लोकांपर्यंत जातोय. त्यांच्या गरजा, त्यांच्या अडचणींसाठी आम्ही दिवस रात्र धावतोय. बघूया आता भविष्यात. वैयक्तिक तुषार गचरे आम्हाला निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळतील का? नक्कीच प्रयत्न सुरू आहेत. पक्षाने संधी दिली तर आपण निवडणुकी लढवू. निश्चित तुम्हाला आगामी काळामध्ये तुमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये यश मिळो. तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत, संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. तर हे होते तुषार गचरे. अशाच नवनवीन मान्यवरांना आपण भेटणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.